यानंतर एक मोठी बातमी इराण आणि इस्रायलमधल्या युद्धासंदर्भातली। इराण आणि इस्रायलमधल्या वाढत्या तणावात आता अमेरिकेने उडी घेतली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानमधल्या लोकांना तात्काळ ते शहर रिकामं करण्याचा सल्ला दिलाय। अमेरिकेच्या या इशाऱ्यामुळे युद्धाचे ढग आणखी गडद होण्याची भीती आहे। इस्रायलच्या हल्ल्यानं संकटात इराण, ट्रम्प यांच्या निशाण्यावर आता तेहरान। सर्वांना तेहरान रिकामं करण्याचा सल्ला, ट्रम्प यांच्या इशाऱ्यानं इराणचा धोका वाढला। इस्रायल इराणच्या संघर्षात आता अमेरिकाही उघडपणे इराण विरोधात मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत। एकीकडे इस्रायल आणि इराणमध्ये हल्ले प्रतिहल्ले सुरू असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अण्वस्त्र बनवणं थांबवण्याचा कडक इशारा दिलाय। ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून तेहरानच्या लोकांना शहर ताबडतोब रिकामं करण्याचा सल्ला दिला। यासोबतच व्हाईट हाऊसनंही ट्रम्प अनेक महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी G7 शिखर परिषदेतून लवकर निघत असल्याचं जाहीर केलं। त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानं इराणच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अणु कार्यक्रमाबाबतच्या त्यांच्या जुन्या धोरणाचा पुनरुच्चार केला। इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम थांबवण्याच्या इस्रायलच्या भूमिकेचं ट्रम्प यांनी समर्थन केलं। आपण त्यांना सांगितलेल्या करारावर इराणनं स्वाक्षरी करायला हवी होती। मानवी जीवितहानीबद्दल मला वाईट वाटतं। मी स्पष्टपणे सांगतो की आम्ही इराणला अण्वस्त्र मिळवू देणार नाही। मी हे वारंवार सांगितलंय, प्रत्येकानं ताबडतोब तेहरान सोडलं पाहिजे। ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे इस्रायल इराण संघर्षाचं रूपांतर आता युद्धात होण्याची चिन्हे आहेत। ट्रम्प यांनी सर्वांनाच तेहरान सोडण्याचा सल्ला दिल्यानं इराणमध्ये अडकलेले भारतीयही चिंतेत सापडलेत। सद्यस्थितीत इराणमध्ये जवळपास 10,000 भारतीय अडकल्याची माहिती आहे। यातील 110 भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या अर्मेनियामध्ये पोहोचवण्यात आलं, पण अजूनही हजारो भारतीय इराणमध्ये अडकले। सरकार त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करतंय। अमेरिकेनं उघडपणे इस्रायलची बाजू घेत इराणच्या अणु कार्यक्रमाला लक्ष्य केलं। आता अमेरिकाच विरोधात उभी ठाकल्यानं इराणच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे इराणची पुढची रणनीती काय असेल, अमेरिका इराणवर काय कारवाई करतं आणि इराणमध्ये अडकलेल्या हजारो भारतीयांची सुटका कशी केली जाते, याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलंय। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत। त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरान रिकामं करण्यास सांगितलंय। ट्रम्प यांच्या इशाऱ्यामुळे तेहरानमधनं नागरिकांनी पलायन करायला सुरू केलंय, कारण आगामी काळात तेहरानवरती मोठ्या हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही। इस्रायलचा भीषण हल्ला, तेहरानमध्ये हाहाकार। इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराण हादरलं। नागरिकांचं तेहरानमधून पलायन, पलायनामुळे तेहरानच्या रस्त्यांवर ट्रॅफिक जाम। इस्रायलच्या भीषण हल्ल्यामुळे इराणी नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी आता राजधानी तेहरानमधून पलायन सुरू केलंय। इस्रायलच्या हल्ल्यामुळे तेहरान दणाणून गेलं। तेहरानमधील पॉश परिसरांवरील हल्ल्यामुळे लोकांनी शहरातून काढता पाय घेतला। प्रत्येक जण तेहरान सोडून जाऊ लागलाय। काहींनी तेहरान सोडण्याचा निर्णय घेतलाय, तर काहींनी तळघरात आश्रय घेतलाय। 1980च्या दशकात इराण इराक युद्धादरम्यान जे बंकर तयार केले होते, त्याचा आश्रय घेण्याची नामुष्की नागरिकांवर ओढावली आहे। इकडे भारतानं इराणमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन सुरू केलंय। 100 पेक्षा जास्त भारतीय विद्यार्थ्यांची पहिली बॅच अर्मेनियाच्या सीमेवर पोहोचली आहे। अर्मेनियातून त्यांना मायदेशी आणलं जाणार आहे। इराणमधील भारतीय नागरिकांना भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। ज्यांच्याकडे इराणमधून बाहेर पडण्याचं साधन आहे त्यांनी बाहेर पडावं असा सल्लाही देण्यात आलाय।
तेहरानमध्ये भारतीय दूतावासानं 3 एमर्जन्सी नंबर जारी केलेत. इराणमधील भारतीयांच्या मदतीसाठी हे नंबर दिलेत. इराणमध्ये आजच्या घडीला जवळपास 10,765 भारतीय आहेत. त्यामध्ये 1,500 विद्यार्थी आहेत. उर्वरित व्यावसायिक आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. इराणच्या जादेहान आणि तेहरानमध्ये भारतीयांची संख्या जास्त आहे. दरम्यान तेहरान रिकामं करण्याविषयीचे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. त्यामुळे तेहरान सोडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तुर्कीच्या सीमेवर वाहनांची गर्दी झाली आहे. तेहरानमधील नागरिकांसमोर केवळ इस्रायलच्या हल्ल्याचा धोका नाही, तर खाण्यापिण्याचं संकटही घोंगावू लागलंय. तेहरानमधील दुकानांना कुलूप लागलंय. बाजार सुनसान झालेत. कर्मचारी ऑफिसमध्ये येण्यास धजावत नाही. एटीएममधून ठराविक रक्कमच काढता येते. पेट्रोल पंपावर लांबच्या लांब रांगा लागल्यात. प्रत्येक वाहनाला केवळ 25 लिटर पेट्रोल दिलं जाते. इराणमधून बाहेर पडणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळं लोक ट्रॅफिक जाममध्ये अडकलेत. इराणनं हवाई हद्द बंद केल्यामुळं भाड्यानं टॅक्सी मिळणं कठीण झालंय. इकडे इस्रायलनं आपल्या नागरिकांना जॉर्डन आणि इजिप्त सोडण्याचं आवाहन केलंय. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरान रिकामं करण्यास सांगितलंय. अशातच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंनी इराणचे सर्वोच्च नेता खामेनी यांच्यावर संभाव्य हल्ल्याची शक्यता नाकारली नाही. आम्हाला जे करणं आवश्यक आहे ते आम्ही करतोय. खामेनींना टार्गेट केल्यास संघर्ष वाढणार नाही, तर तो संपेल असा दावा नेतान्याहू यांनी केलाय. त्यामुळे इराण इस्रायल युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.